दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजराज बाबाजी अमृते, श्री गोपालकृष्ण मंदिर माणबार जयशम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. प्रथमते मार्गाचे अधिकरण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरु माता तपस्विनी भामाताईजी अमृते, संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्यागुरुवर आदरणीय तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय गुरुवर्य दादाजी श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा संचालक दादांनाही दंडवत प्रणाम. या ग्रंथाचे लेखक आदरणीय श्रद्धेय चिंतनीजनक बाबांनाही दंडवत प्रणाम. श्री गोविंद गुरुकुल मानवाश्रम भानखेडी या आश्रमाचे संचालक, ज्या ठिकाणाहून आपली पोथी प्रसारित होते आहे, असे आदरणीय श्रद्धेय कविश्री कुलाचार्य बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 दंडवत प्रणाम. एक प्रश्न माझ्याकडे आला होता की म्हणाले, बाबा आम्हा स्त्रियांना काही समस्या निर्माण होतात, मग त्या समस्या निर्माण झाल्यानंतर उदाहरणार्थ मासिक धर्म अनेक काही समस्या स्त्रियांना निर्माण होतात, त्या काळामध्ये आम्ही सेवा करावी की नाही? उत्तर तुम्हाला देतो, प्रमाण देतो. जरी तुम्हाला काही स्त्रियांना जरी काही समस्या निर्माण झाल्या, त्याही काळामध्ये आपल्याला सेवा करता येते. आपल्यामध्ये कुठल्याच प्रकारचा विकल्प आणि विटाळ मानल्या जात नाही, लक्षामध्ये ठेवा. ती अन्यांची परंपरा आहे. त्यांना काही प्रॉब्लेम झाला की त्या दिवसात सगळं ते बंद करून टाकतात, तसं आपल्यामध्ये नाही. जरी तुम्हाला काही विटाळ झाला असेल, काही समस्या निर्माण झाली असेल, त्या काळामध्ये मात्र आपली सेवा, स्मरण, देवपूजा, कुठलाही विधी आपण थांबवायचा नाही. आंघोळ करून तुम्ही सगळं करू शकता, हे लक्षामध्ये ठेवा. याला प्रमाण चरित्रामध्ये आहे. उमायसा नावाची एक माता स्वामींच्या भेटीसाठी येते. ती पण अशी विटाळलेली असते. तिला पण हाच प्रश्न निर्माण होतो, आता आपल्याला हा समस्या निर्माण झाली शारीरिक, आपण स्वामींचे दर्शन कशा प्रकारे घ्यावं? आणि मग ती बाजूला थांबते. आणि मग बाजूला थांबल्यानंतर ती एका कोपऱ्यामध्ये बसलेली असते. स्वामी सांगतात, बाई तुम्ही आम्हाला नमस्कार का बरं नाही केला? ती म्हणते, जी देवा मी विटाळलीची. आणि स्वामी आपला अंगठा तिच्या कपाळाला लावतात. आणि मग स्वामी काय म्हणतात, बाई आता आमचा अंगठा विटाळला की केदारा न्यावा लागेल, लोणारा न्यावा लागेल. स्वामी तिची अशी या ठिकाणी तिला चेष्टा करतात. आणि मग स्वामी सांगतात, काय बाई, तो इंद्रियाचा एक स्वभाव, जे काही तुम्हाला समस्या असेल तो काय सांगितला? इंद्रियाचा एक स्वभाव सांगितला. जसं डोळ्याला चिपड येणं, नाकाला शेंबूड येणं, येते की नाही आपल्याला? मग हे शरीराचे स्वभाव सांगितले ना, मग स्वच्छ होऊन आपण बाकीचे सगळे कामं करतो की नाही? मग जरी काही स्त्रियांना समस्या निर्माण झाली कुठल्याही प्रकारची, तर त्यांनी त्या काळामध्ये देवपूजा, स्मरण, सेवा हे बंद करू नये. उपदेशांना मी सांगतो, उपदेशा महिलांना हा बराच प्रश्न पडतो. हा प्रश्न बऱ्याच मातांनी मला विचारला होता, म्हणून म्हटलं उत्तर देऊनच टाकून. हे प्रमाण तुम्हाला लेळीचं मी दिलं, कारण की महानुभाव पंथामध्ये कुठली गोष्ट प्रमाण देऊन बोलल्या जाते. हे तुम्हाला मी प्रमाण दिलं. उमाईसा सुद्धा अशी विटाळली होती. तिलाही असं वाटलं की आपण नमस्कार करावा की नाही. स्वामी तिच्या कपाळाला आपला अंगठा लावतात. उमाई नमस्कार अंगठा लावणे लीळा चरित्रामध्ये आहे. आणि मग स्वामी सांगतात की बाई तो एक स्वभाव आहे शरीराचा. जसं आपण स्वच्छ होतो आणि सगळी क्रिया करतो की नाही, धार्मिक करू शकतो, तसं आंघोळ, जरी तुम्हाला काही समस्या निर्माण झाली, आंघोळ करून आपण स्वच्छ होऊन पुढील सगळं जो धार्मिक विधी आहे आपण तो विधी करू शकतो. अन्यांची परंपरा आपल्यामध्ये पाळत नाहीत. ती अन्यांची परंपरा आहे. त्यांच्या स्त्रिया त्या दिवसामध्ये काहीच करत नाही. परंतु आपण तसं करायचं नाही. आपला हा ज्ञानपंथ आहे. स्वच्छ होऊन आपण सगळं करू शकतो, हे लक्षामध्ये ठेवा. तो एक स्वभाव आहे शरीराचा. म्हणून स्त्रियांनी जरी तुम्हाला काही समस्या निर्माण झाली, तरी असा कुठल्याच मनाचा विकल्प आणि विटाळ आपल्या मनामध्ये ठेवायचा नाही. आंघोळ करून
जरी तुम्हाला समस्या काही निर्माण झाली, एरवी तरी तुम्ही काय करता, सगळ्या गोष्टी आंघोळ करूनच मग देवपूजा करता, बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही करता की प्रपंचामध्ये आंघोळ करून आपण सेवा स्मरण सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, आपण विधीचं पालन करू शकतो. म्हणून आपल्या मानवा संप्रदायामध्ये अशा कुठल्याच प्रकारचा विटाळ आपण पाळायचा नाही. जरी स्त्रियांना काही समस्या निर्माण झाल्या तर तो आपल्या शरीराचा एक भाग आहे, हे लक्षामध्ये ठेवा. हे तुम्हाला प्रमाण दिलं आणि म्हणून तुम्ही सेवा करू शकता. सगळा जरी तुम्हाला काही समस्या निर्माण झाल्या तरी तुम्ही सगळा विधी करू शकता, हे लक्षामध्ये ठेवा. हे तुम्हाला मी प्रमाण दिलं. जर तुम्हाला कुणी काही सांगितलं असेल, कोणाचं ऐकत बसू नका. हे प्रमाण, शास्त्र प्रमाण, ते प्रमाण महत्वाचं असतं. अवंतर कुणी तुम्हाला कुणी काही सांगे, आता आमच्याही साध्वी या ठिकाणी आहेतच की, त्यांनाही समस्या असतातच की. आणि मग परंतु अंघोळ करून, सगळ्या गोष्टी अंघोळ करून जो काही विधी आहे तो तुम्ही प्रपंचामध्ये जरी तुम्हाला असे काही समस्या निर्माण झाली तर आपण ती करू शकता. म्हणून उपदेशी महिलांना हा फार मोठा प्रश्न पडतो. कोणी म्हणाले, बाबा अमक्या नामकं सांगितलं, मला कोणी काही सांगितलं हे माहीत नाही, तुम्हाला मी प्रमाण दिलं. हे प्रमाण चरित्रामध्ये आहे. उमाईसाला सुद्धा अशाच प्रकारचा विटाळ झालता. तिचे मनामध्ये विकल्प आलता की मला ही समस्या निर्माण झाली काही, मग मी आता करावं की नाही नमस्कार. देवाने सांगितलं, बाई तैसे इथं काही नाही, तो इंद्रियाचा एक स्वभाव आहे. मग तुम्ही म्हणसाल आता नाकाला शेंबूड आला, देवच करू नका, असं आपल्याला मन म्हणावं लागेल. डोळ्याला चिपडा आले, देवच करू नका. आपण सकाळी बाहेर जातो लॅट्रिनला, स्वभावाला, मग म्हणसाल गेलो, मग स्वभाव देव धर्मच करू नये. जसं आपण स्वच्छ होऊन सकळ क्रिया करतो तसं जरी काही समस्या निर्माण झाली स्त्रियांच्या बाबतीमध्ये तर आंघोळ करून तुम्ही सेवा स्मरण सगळ्या गोष्टी करू शकता. हे लीळा प्रमाण लक्षामध्ये ठेवा आणि असा कुठलाही मनामध्ये काही किंतु आणि विकल्प येऊ देऊ नका. जर काही तुम्हाला सांगितलं असेल, हे लीळा तुम्हाला मी प्रमाणाला दिली, लक्षामध्ये ठेवा. दंडवत. चला तर आपण पुढे बघूया. दत्तात्रेय कवच महाभाष्याची टीका पाहत असताना काल आपण बघितलं की परमेश्वराला कृतीपूजा ही अपेक्षित, मूर्तीपूजेही पेक्षा कृतीपूजा अपेक्षित आहे. आपण मूर्तीची तर पूजा करतोच, परंतु ज्या मूर्तीची पूजा करत असताना त्या मूर्तीने आम्हाला काय सांगितलं, त्याची कृतीपूजा ही म्हणजे परमेश्वराची पूजा तर आपण करतोच की, परंतु त्याचा विधी आचारही करावा, हे काल आपण बघितलेलं आहे. तर म्हणाले पुढे सुधार आणि उद्धार यात फरक काय म्हणाले. आपण बघितलं की दत्तात्रेय प्रभू जीवांचं उद्धाराचं कार्य करतात, तीच कार्यपूजा आपल्याला घडावी. तर म्हणाले सुधार आणि उद्धार यामध्ये फरक सांगा म्हणाले. सुधार म्हणजे परतीचा प्रवास, उद्धार हे पूर्णत्व असतं. सांगतात की ज्याप्रमाणे सुधारणा ही चांगली, परंतु आपण पुन्हा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या मनुष्यामध्ये सुधारणा झाली चांगलं आहे की, परंतु तो मनुष्य पुन्हा बिघडूही शकतो, हे सांगता येतं का. सुधारणा ही पुन्हा पुन्हा होत असते, पुन्हा पुन्हा बिघडत असते, परंतु उद्धार झाला की झालाच, परत त्याला त्याच्यामध्ये बिघाड होत नाही. हा दोघांमधला फरक आहे. ज्याप्रमाणे स्वर्ग मिळाला की चांगलं, परंतु पुण्य संपलं की परत मृत्यूलोक ठरलेलंच असतं. मोक्ष म्हणजे परतीचा प्रवास नाहीये, उद्धार म्हणजे परतीचा प्रवास नाहीये. दत्त दर्शन झालं की एकदा मोक्ष मिळाला म्हणजे मिळालाच, आढळ आहे आणि तो शाश्वत सुख देणार आहे. म्हणून दत्तात्रेय प्रभू हे खरे तारक सांगितले. त्रुधातू पासून तरती तारयती असे रूप होतात. म्हणून सुधारणा बरोबर उद्धार महत्वाचा असतो आणि परमेश्वर कार्यामध्ये पहिले सुधारणा महत्वाची असते, नंतर तो आपल्या उद्धाराचा प्रवास करू शकतो. परंतु सुधारणा जरी सुधारणा झाली तर पुन्हा पुन्हा बिघडण्याचा धोका असतो, नाही का. एखादा चांगल्या संगतीमध्ये गेला तर तो सुधारतो, पण तो जीव वाईट संगतीमध्ये गेला पुन्हा बिघडतो. पण सुधारणा होते, बिघाड होत असतो. परंतु
परमेश्वराच्या संगतीमध्ये गेल्यानंतर, परमेश्वराच्या भक्तिमार्गामध्ये गेल्यानंतर तो बिघडू शकेल का? बिघडू शकत नाही. पण हे पण लक्षामध्ये ठेवा की तुम्ही तर म्हणसाल मग आता काही काही तुम्हाला बिघडलेले दिसतात, बिघडू शकतो, परंतु त्याने जर आत्मनिश्चय केला, आपल्या मनाचा ठाम निश्चय केला, तर तो बिघडू शकेल का? नाही. म्हणून सुधारणा आपल्यामध्ये चांगली झाली पाहिजे. ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची सुधारणा झाली तोच उद्धाराचा मार्ग धरू शकतो, निर्माण करू शकतो, सुखकर करू शकतो. परंतु कधी? परमेश्वर मार्गामध्ये गेल्यानंतर आणि परमेश्वराच्या म्हटल्याप्रमाणे आचरण केल्यानंतर त्याचा उद्धार होऊ शकतो. मग त्यांनी प्रमाण दिलं, स्वर्ग भेटला, झाली सुधारणा, परंतु मृत्यूलोकामध्ये येणं झाला बेगाडा. उद्धार झाला का तुमचं कायमस्वरूपी? नाही. परंतु दत्तदर्शन झालं की म्हणाले, एकदा तुम्हाला मोक्ष दर्शन झालं की तो उद्धरलाच. दर्शन झाला की उद्धरला सांगितला फक्त. नसुद्य दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनाने दर्शन झाला की जो उद्धरतो म्हणाले. आणि म्हणून दत्तात्रेयच प्रभू खऱ्या अर्थानं शाश्वत सुख देणारे आहेत आणि आपलं आढळपद देणारे आहे. एकदा या जीवाचा उद्धार झाला की परत त्याला पुन्हा या नरक योनीमध्ये येणे नाही. म्हणून उद्धरती. ऊर्ध्व म्हणजे ऊर्ध्व करीती. हा जीव कसा आहे म्हणाले? अधमती ते सर्वदा. या जीवाच्या ठिकाणी अधमतीच आहे, अधमतीत्रयाने भरलेला आहे. एक अधगती, अधरती, अधमती. या जीवाकडे, या जीवाची वाटचाल म्हणाले अधोगतीकडेच आहे. अधोमती क्रियेमध्ये रमणारा आहे. जास्त हा जीव कुठल्या क्रियेमध्ये रमणारा सांगितला? वाईट क्रियेमध्ये रमणारा सांगितला. या जीवाची जी चाल आहे ही सगळी अधोगतीकडे चाललेली आहे. सगळे कुठे चाललेत? खाली बघून चालले. वर कोणी बघून जातो का? नाही चालत. म्हणून जो परमेश्वराकडे बघेल आणि केवळ परमेश्वराचीच भक्ती करेल तरच म्हणाले त्याचा उद्धार शाश्वत आहे. आणि दत्तात्रेय प्रभू त्याला आपलं पद शाश्वत देतात. एक दृष्टांत आमच्या स्वामींनी दृष्टांतामध्ये सांगितलं. महानुभाव संप्रदायामध्ये 114 दृष्टांत सांगितले. त्यांनी सांगितलं खाजे खाईजे, म्हणजे आपण जर थोडंफार जर काही खाल्लं, काय लागते? परत भूक लागते. जेवण केलं, परत भूक लागते. परंतु म्हणाले अमृत पिजे तर अमरा होईजे. जर आपण अमृत पिलं तर पुन्हा काही आपल्याला तो अमर झाला, पुन्हा काही खाण्याची गरज राहील का? नाही राहणार. तसं म्हणाले जीवाची भक्ती केली या जीवाने नरकामध्ये यावं लागेल. परत देवतेची भक्ती केली, परत या ठिकाणी यावं लागेल. परंतु अमृता समान परमेश्वराचीच भक्ती केली तर पुन्हा त्या जीवाला या सृष्टीमध्ये कधीही येणे नाही. एकदा परमेश्वराने आपला मोक्ष दिला म्हणजे दिला, त्याला परत या नरक योनीमध्ये येणे नाही म्हणाले. आणि म्हणून पण कोण देतो म्हणाले? परब्रह्म परमेश्वर दत्तात्रेय महाराज किंवा आपल्या महानुभाव संप्रदायामध्ये पंचकृष्ण मानलेले आहेत. त्या परमेश्वराची भक्ती केल्यानंतर या जीवाला पुनरुपी या संसारामध्ये येणे नाही. म्हणून दत्तात्रेय प्रभूच या जीवाचा उद्धार करू शकतात. एकदा उद्धार झाला की परत येणे नाही. म्हणून अमृताचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. आणि आपण ठरवायचं, काय सटरपटर खात बसायचं की काय नुसतं जेवण करत बसायचं की अमृत प्यायचं. म्हणजे काय? जीवाची भक्ती करायची का देवतेची भक्ती करायची का परमेश्वराची करायची, हे प्रत्येक जीवाने ठरवायचं आहे. जो परमेश्वराची भक्ती करेल त्याचा उद्धार हा निश्चित आहे. त्याला पुन्हा कधीही या संसारामध्ये येणे नाही. आणि म्हणून ही सुधारणा आपल्या मनातून झाली पाहिजे. पहिली आपल्याला सुधारणा करावी लागेल आणि सुधारणा करून भक्ती मार्गाशी लागावं लागेल, तरच आपला उद्धार होईल. आणि ज्याची सुधारणा झाली, ज्याचा उद्धार झाला, त्याला मोक्ष मिळाला.
म्हणून दत्तात्रेय प्रभू हे तारक आहे सांगितलं. आता पुढे शंका घेतात. सांगतात की सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती म्हणजे प्रगट होतात. तर म्हटलं तो परमेश्वर अव्यक्त म्हणत आहे, मग अव्यक्त म्हणत परमेश्वराला कोण व्यक्त करतं हे सांगा म्हणाले. ना कृपा तया ते अवतरवी अवतरवी. सांगतात की परमेश्वराकडे दया मया कृपा करुणा हे जे गुण सांगितलेले आहेत, त्यामध्ये कृपा जो गुण आहे त्या कृपा गुणे करून परमेश्वर सृष्टीमध्ये अवतरती. ज्याप्रमाणे माणसामध्ये कीव हा गुण आहे. उदाहरणार्थ एखादा रस्त्यावर पडलेला मनुष्य आहे किंवा एखादा अडचणीमध्ये सापडलेला आहे किंवा एखादं काही संकट आलं, ज्या व्यक्तीला कीविल किंवा ज्या मनुष्याला कीविल तो काय करतो, त्या मनुष्याला मदत करतो. एखादा रोडवर पडलेला आहे, रस्त्याने भरपूर माणसं चाललेली असतात, परंतु त्यामध्ये ज्याला कीविल की आपण याला मदत करावी, तोच व्यक्ती काय करेल, त्या मनुष्याला उचलेल आणि त्याला कुठे हॉस्पिटलला घेऊन जाईल, त्याला काहीतरी मदत करेल. का बरं केली त्यांनी? त्या मनुष्याला त्या माणसाची कीव आली म्हणून त्यांनी त्याला मदत केली. किंवा एखादा धर्माहून डगमगतो पाहतो आहे किंवा तो त्याची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. एखादा काय म्हणतो, चला आपण याला आधार देऊ, आपण याला सहारा देऊ, आपण याला समजून सांगू. आणि मग ज्याला कीव येते, सगळेच नाही बरं का, ज्याला कीव येते तो काय करतो, त्याला समजून सांगतो, चार हिताच्या गोष्टी सांगतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन करून टाकतो. कोण करतो हा? ज्याला कीव आली तो. सगळेच करतात का? आपण प्रपंचामध्ये पाहतो, सगळेच तुम्हाला मदत करतात का? तुमचे नातेवाईक तुम्हाला मदत करतात का? नाही करत. कोणीतरी एखादा दुसरा व्यक्ती काय करतो, तुम्हाला मदत करतो. तो म्हणतो चला बाबा, आपल्या धर्माचा आहे, आपण त्याला मदत केली पाहिजे, त्याला तुमची कीव येते. धर्मामध्ये भरपूर आहे की, गावामध्ये भरपूर उपदेशी आहेतच की, गावामध्ये भरपूर नातेवाईक आहे की, परंतु त्यामध्ये एकालाच का कीव आली? त्याच्याकडे तो गुण आहे म्हणून त्याला कीव येत असते. हा गुण सगळ्यांकडे आहेच की, परंतु एक निष्ठुर असतो, एकाला कीव येते. असतो एखाद्या स्वभाव, अनेकांना मदत करावं, अनेकांना तो जीव लावतो आणि हा त्याचा गुण असतो. तसं माणसामध्ये कीव हा गुण आहे. ज्याच्याकडे हा गुण आहे तोच दुसऱ्याला मदत करू शकतो, तोच दुसऱ्याला सहाय्य करू शकतो. मग ते शारीर असेल, मानसिक असेल, वाचिक असेल. वाचिक म्हणजे बोलून सांत्वन त्याचं करतो, जर त्याला काही दुःख आलं ते दूर करतो. शारीर म्हणजे त्याला शारीरिक काही मदत करतो, पैशाने कशाने काही मदत करतो. मानसिक म्हणजे त्याचं मन कुठे तर तो स्थानाजवळ त्याला घेऊन जातो, चल बाबा हे स्थानाला क्रिया कर, आपण त्या स्थानाला जाऊ, तुला बरं वाटेल, किंवा त्याला काही उपाय सांगतो. कोण सांगतो? ज्याला कीव येईल तो सांगतो. आणि एक कसा असतो, तर म्हणतो जाऊ द्या, आपल्या काही घेणदेण नाही, आपल्या काही त्यांचं काही घेणदेणं पडलं, आम्ही आमचं फक्त बघतो, फक्त आम्ही आमचं बघायचं. समाजामध्ये असे काही माणसं कशी असतात, दुसऱ्याला मदत करणारी असतात, आणि काही काही कशी असतात, नको बाबा आपलं काय करायचं, असतं सगळं पण करण्याची इच्छा नसते मदत करण्याची, तर म्हणतो जाऊ दे आपलं काय करायचं, आपली माडी आपली घोडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी म्हणतो, आपल्याला काय करायचं. परंतु एक असा असतो, तो काय करतो, जरी काही नसेल पण त्याला तो मदत करतो. आणि म्हणून लक्षामध्ये ठेवा, धर्म कार्यामध्ये आपण एका अच्युत गोत्री आहोत, आपण ईश्वराची आहोत एका. तसं जरी कधी कोण साधनवंत अडचणीमध्ये असेल तर नामधारकाने त्यांना मदत केली पाहिजे. नामधारक जर अडचणीमध्ये असेल, एका संतांनी त्यांना मदत केली पाहिजे, सांत्वन केलं पाहिजे, त्याचं काय दुःख आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यावर त्याला काय केला पाहिजे, उपाय सांगितला पाहिजे. सगळ्यांना जाईल का? ज्याला कीव आली तो संत काहीतरी त्याला सांगेल.
एखादा संत अडचणीमध्ये आहे, एखाद्या नामधारकाला कीव आली, तो त्यांना मदत करेल. पण कोण करेल? ज्याला कीव आली तो. सगळेच करू शकत नाही. तसं म्हणाले ज्याप्रमाणे आपण ज्या माणसाला कीव येतो त्याला मदत करतो, तसं म्हणाले परमेश्वर. तसं परमेश्वरामध्ये कृपा हा गुण आहे. आणि कृपा गुणा करून परमेश्वर ही कृपा परमेश्वराला त्यांच्या कार्याला प्रेरित करते. म्हणजे काय प्रेरित केली? नसती कृपा तर उदासा मायबापा कैची आपुलेपण. जर कृपा गुण नसता तर उदास झालेला परमेश्वर त्याला पुन्हा या जीवाची कीव आली नसती. पण कुणी काम केलं म्हणाले? हे कृपेने, कृपा गुणाने हे सगळं काम केलं. परमेश्वराला माहिती हा नाठाळ गाठाळ जीव, याला किती ज्ञान द्या, किती समजून सांगा, पण हा काही माझ्याकडे येत नाही, मला अनुसरत नाही. तरी सुद्धा परमेश्वर पुन्हा सृष्टी निर्माण करता, पुन्हा पुन्हा ज्ञान देतात, पुन्हा पुन्हा हा जीव दवडतो. तरी परमेश्वर आपली कीव येते का? कृपा गुणामुळे कीव येते. आणि म्हणून परमेश्वर वाटतं की अरे बापरे, हा खिचपत पडण्यापेक्षा, हा तमामध्ये पडण्यापेक्षा आपण काय करू? याचा उद्धार करू. कुणाला कीव आली तुमची? परमेश्वराला आली. आले का कुठल्या जीवाला कीव? आले का कुठल्या देवतेला कीव? नाही. फक्त केवळ आणि केवळ कुणाला कीव येते? या जीवाचं दुःखातून मुक्तता करावी, याला आपला मोक्ष द्यावा, आपला आनंद द्यावा. ही कीव कुणाला आली? फक्त परमेश्वराला आली. आणि कोण्या गुणामुळे आली म्हणाले? कृपा गुणामुळे आली. जर कृपा गुण नसता तर परमेश्वर प्रेरित झाले असते का? पुन्हा पुन्हा नसते झाले. म्हणून अव्यक्तमंत परमेश्वराला कृपा गुणाने व्यक्त होण्यासाठी काय केलं म्हणाले? ती प्रवृत्ती झालेली आहे. आणि मग आपण कुठे होतो? तमामध्ये होतो. तम म्हणजे अज्ञान. आपण अंधकारामध्ये सगळे जीव पडले होते. त्या तम स्वरूपामध्ये. आणि मग परमेश्वराला या जीवाची कीव आली की असा हा दुःखिस्त पडण्यापेक्षा आपण याचा उद्धार करू. मग या जीवाचा उद्धार करण्यासाठी एवढी मोठी सृष्टी रचना केली. या मनुष्य देहामध्ये परमेश्वराला अवतरावं लागलं. आणि या मनुष्य देहामध्ये असलेल्याच मनुष्याला ज्ञान दिलं का? याच्याकडे मन, बुद्धी, चित्त, चार चातुष्ट्याचे ठिकाणी आहे. हा समजू शकतो, हा करू शकतो. म्हणून परमेश्वराने या मनुष्याला ज्ञान दिलं. का बरं दिलं नाही? प्राण्यांना का बरं ज्ञान दिलं नाही? त्याच्याकडे बुद्धीच नाही, तो करू शकत नाही. म्हणून मनुष्य देहामध्ये स्वतःही परमेश्वर अवतरले आणि मनुष्य देहामध्ये असलेल्या जो मनुष्य आहे त्यालाच परमेश्वराने ज्ञान दिलं. एकदाच दिलं का म्हणाले? पुन्हा पुन्हा दिलं. पण या जीवाने दवडून टाकलं, नाही का? पुन्हा पुन्हा मज ज्ञान दिधले, मी दवडिले तयास, नाही मोडिले प्रसवास. परमेश्वराने पुन्हा पुन्हा ज्ञान दिलं, परंतु हा जीव खंतीचा, हा जीव प्रसवाचा असल्या कारणाने या जीवाने ज्ञान दौडून टाकलं. तरी पण परमेश्वर पुन्हा पुन्हा ज्ञान तुम्हाला देणारच आहेत. आणि परमेश्वराने कृपागुण असा परमेश्वराकडे आहे. जरी या जीवाने किती जरी काही केलं तरी या जीवाचा मला उद्धार करायचा आहे. ही मात्र परमेश्वराने कृपागुण परमेश्वराला प्रेरित करत असते. जर कृपागुण परमेश्वराकडे नसता तर या सृष्टीचा उद्धार पुन्हा पुन्हाही झाला नसता. परमेश्वर जीवावर उदास होता. विचार करा, एखादी माता असते, आपल्या मुलाला किती पण समजून सांगते, शेवटी ती उदास होते, तरी पण तिला कीव येते का? तिचं ते आत्मत्व, प्रेम असतं. तसं परमेश्वराचं प्रती असलेले प्रेम आहे. जरी हा जीव असा अज्ञानरूप क्रिया करतो तरी पण परमेश्वर म्हणतात की आम्हाला याचा उद्धार करायचा. जोपर्यंत उद्धार होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. हे मात्र परमेश्वराने काय केलेलं आहे? निश्चय केला आहे. म्हणून परमेश्वर जेवढा निश्चय करतात आपण सुद्धा नको का परमेश्वराचं म्हटल्याप्रमाणे करायला? अरे देव आपल्या भल्यासाठी आपलं सगळे एवढं कार्य केलं, सृष्टीमध्ये जीवाच्या भल्यासाठी आणलं, जीवाचं भल्याच्यामध्ये आहे. आणि देवाला वाटतं की दुःख नको, हे जीवाचे दुःख परमेश्वराला पाहायला जात नाही.
आणि म्हणून तर आपल्याला तमातून बाहेर काढलं, त्या मनुष्य देहामध्ये आणलं, तरी पण हा जीव अज्ञान कारणाने चुकीमुळे जरी ज्ञान झालं तरी पण ज्ञान दवडतो. जरी ज्ञान असलं त्या ज्ञानाप्रमाणे कृती करत नाही आणि परमेश्वराचं म्हटल्याप्रमाणे करत नाही. जरी देवाला खंती आली तरी परमेश्वर पुन्हा या कृपा गुणामुळे काय होतात म्हणाले, त्या कार्याला प्रेरित होतात. कृपा गुणेने अव्यक्त म्हणतं परमेश्वर व्यक्त का झाला, कृपा गुणामुळे परमेश्वर म्हणाले व्यक्त होतात. तीच कृपा परमेश्वराला अवतरण्यासाठी प्रेरित करते हे सांगितलं. तर म्हटलं कौणन न्याय, कीव माणसाला प्रेरित करते कौणन न्याय, किंवा तर म्हटले जशी परमेश्वराला कीव येते जीवाची, तशी मातेलाही आपल्या मुलाची कीव येते. ती माता त्या मुलासाठी काही करू शकते. प्रमाण द्या म्हणाले ना, यथा हिरकणी रायगडावरून कडा उतरली. प्रमाण देतात की हिरकणी नावाची गवळण, ती गवळण रायगड गडावर म्हणजे काही दूध वगैरे घेऊन जात असत गेली होती. गडाचे दरवाजे बंद झाले, रात्रीची वेळ होती, अंधारात आपले तिचं बाळ घरी होतं आणि ती रायगडावर गेली. तिला उशीर झाला, गडाचे दरवाजे बंद झाले, तिचं बाळ घरी होतं. आता माझं बाळ घरी आहे म्हणून त्या वात्सल्याने रात्री ती हिरकणी काय केली, ती जी गवळण जी होती ती हिरकणी कडा उतरली, तिला प्रेरणा दिली. काही जरी झालं माझं बाळ घरी आहे, मला गेल्याशिवाय पर्याय नाही. किती अंधार हो, किती काही हो, पण मला गेलंच पाहिजे. तिचं वात्सल्य, त्या मुलाचं वात्सल्य त्या गवळणीला काय केलं, घरी घेऊन गेलं. आणि जेव्हा ही गोष्ट शिवाजी महाराजांना समजली तेव्हा तिचं कौतुक केलं आणि त्याच कड्याला तिचं नाव दिलं, तेच म्हणजे हिरकणी कडा. ती गवळण जी होती, शिवाजी महाराजांनी तिचं वात्सल्य बघून, तिचं धाडस बघून, तिचं ते कर्तृत्व बघून त्याच कड्याला, ज्या कड्यावरून ती उतरली त्याच कड्याला काय नाव दिलं, हिरकणी असं नाव दिलं. ज्यांनी रायगड बघितलेला असेल त्यांनी किती अवघड तो आहे तुम्हाला माहिती आहे. रात्रीच्या वेळेमध्ये एक स्त्री त्या मातेला आपल्या बाळाची कीव आली आणि एवढ्या रात्री सुद्धा, एवढ्या अंधारामध्ये सुद्धा त्यांनी एवढं मोठं धाडस केलं. बघा, याला म्हणतात वात्सल्य, याला म्हणतात कीव येणं. जर तिला कीव नसती तिने काय म्हटलं, जाऊ दे, राहू दे घरी, पण ते मातेचं स्नेह होतं. काही जरी झालं माझं बाळ घरी आहे, मला गेलंच पाहिजे, ती गेली की नाही, याला म्हणतात कीव येणं. तसं परमेश्वर सुद्धा कसं आहे म्हणाले, जरी काही झालं, जरी हा जीवा अनेक दोषांनी भरलेला आहे, परमेश्वराला माहिती आहे अनेक दोषांनी भरला, अनेक कार्यांनी भरलेला आहे, अनेकाने अधमती केली, अनेक वाईट कार्य केली, तरी सुद्धा परमेश्वराला आपली कीव येते. बघा तो किती उदार परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणतात, जरी यांनी आत्ता जरी सृष्टीमध्ये पाहिलं, पुन्हा तरी बघेल, यानं त्या बघेल, आत्ता जरी नाही आला नंतर तरी मला अनुसरेल, आज ना उद्या मला अनुसरेल. परमेश्वर आपली वाटच पाहत असतात. काही जरी झालं तरी मी या जीवाचा उद्धार करणारच, ही कृपा परमेश्वराला प्रेरित करत असते. हाच गुण परमेश्वरालाही प्रेरित करत असतो. जसं वात्सल्य गुण मातेकडे आहे तसा कृपा हा गुण म्हणाले परमेश्वराकडे आहे. आणि हीच कृपा त्याला पुन्हा इथे अवतरित करत असते. आणि परमेश्वरही इथे येत असतात का, जीवाच्या भल्यासाठी. पण त्यांनी हिरकणीचं प्रमाण दिलं, ज्याप्रमाणे त्या मातेला आपल्या बाळाची कीव आली, ती पण धाडसी होती, साहसी होती ती गवळण, म्हणून तर ती गेली की नाही. तसं चांगलं कार्य करत असताना आपल्यामध्ये धाडस पाहिजे. लोकांनी नावं ठेवू द्या, ठेवले तरी चालतील, पण तुम्ही चांगले करत असताना लोक तुम्हाला नाव ठेवणारच आहे. तुम्ही चांगला धर्म करता, लोक तुम्हाला नाव ठेवणारच आहे. तुम्ही काय करत राहा, फक्त तुमचं चांगलं कार्य करत राहा. लोक लोकांचं काम करतात, तुम्ही तुमचं काम करत जा. अहो, लोकांनी देवाला नावं ठेवली की नाही. फक्त कुठलंही काम करत असताना ते चांगलं जर कार्य असेल ते धाडसाने केलं पाहिजे. हा ही एक प्रेरणा आम्हाला गवळणीकडून भेटते. आणि दुसरी गोष्ट, कीव कशा प्रकारे निर्माण होते आणि कीव कुणाला येते हे सुद्धा मी ठिकाणी बघितलं.
परमेश्वरालाही आपली कीव पुन्हा पुन्हा येते, म्हणून तर पुन्हा पुन्हा परमेश्वर सृष्टीमध्ये अवतरतात हे सांगितलं. तर म्हणाले, ज्या परमेश्वराला या जीवाची कीव येते, कृपा गुणाची निसंभवे परमेश्वर सृष्टीमध्ये अवतरतात. तर म्हणाले, ज्या मानवाच्या उद्धारासाठी मानव वेश घेतलेल्या देवाला माणसं ओळखत असतील म्हणाले. आवाजानंती मूढा सांगतात की भगवंत गीतेमध्ये सांगतात की मूर्ख लोक मला ओळखत नाहीत. त्याला गीतेने आवाजानंती मूढा म्हटलेला आहे. जो मूर्ख आहे तो म्हणाले, मला अजिबात ओळखत नाही, ओळखतही नाही, मला तो शरण पण येत नाही. तो मूर्ख असं म्हटलेला आहे. समाजामध्ये आपण पाहतो, संतांनाही त्रास दिला या समाजाने, देवालाही नावं ठेवली या समाजाने. तुम्ही पाहिलं असेल संत ज्ञानेश्वर महाराज यांना समाजाने त्रास दिला. ज्यांनी त्रास दिला तेच लोक समाधीला पण हजर होते. आधी काय दिला, भरपूर यांना त्रास दिला, आणि तेच लोक ज्यावेळेस संत ज्ञानेश्वरांनी म्हणतात की समाधी घेतली, त्या समाधीला प्रचंड लोक, ज्यांनी त्रास दिला का तीच लोक हजर होती. तुकोबांना त्रास देणारा गाथा पाण्यामध्ये बुडवतो, आणि तोच रामेश्वर भट्ट म्हणाले नंतर काय करतो, तुकारामाची आरती लिहितो. ज्ञानेश्वरांना त्रास दिला, तुकोबांना त्रास दिला, प्रत्येक संतांना या समाजाने त्रास दिला. तर म्हटले संतांनाच त्रास दिला काय, त्याही मध्ये जे परमेश्वर अवतार आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, त्यांचाही काय केला, या समाजाने छळ केला. केला की नाही. महादाश्रम, ब्रह्मसान या पंडितांनी काय दिला, स्वामींना त्रास दिला. आपण चरित्रामध्ये बघितलेलं आहे. समाजाने संतांना त्रास दिला, समाजाने देवालाही त्रास दिला. स्वामींचं प्रमाण आपण पाहतो. अहो, स्वतःच्या गावामध्ये तुकोबाची धिंड काढली. विचार करा, ज्या संतांचे एवढे चांगले विचार, त्या संतांना तर समाजाने त्रास दिला, तर मग लोक संतांना ओळखत नाही, तर म्हणाले मग परमेश्वर कसे ओळखतील. म्हणून गीतेने त्यांना कठोर शब्द वापरला, तो म्हणजे मूढ आणि मूर्ख शब्द वापरलेला आहे. ज्या ठिकाणी अनेक, आपण आता संत गाडगे बाबा होते, म्हटले जिथे संतांना ओळखलं नाही तिथे परमेश्वराला काय ओळखतील. म्हणून गीतेने कठोर शब्द वापरला, तो म्हणजे मूढ शब्द सांगितलेला आहे. आपण पाहतो चरित्रामध्ये स्वामींनाही त्रास दिला, स्वामींनी समाजाने नावं ठेवली. म्हणजे जिथे देवाला लोकांनी नावं ठेवली तिथे संतांचं काय घेऊन बसला म्हणाले. आणि म्हणून देवाला सुद्धा ओळखण्यासाठी ज्ञान पाहिजे, उत्तम अधिकार पाहिजे, त्याची तेवढी प्रतिकारंतही चांगली पाहिजे. जो प्रतिकूल आहे, जो उदास आहे, तोच नावं ठेवेल, देवाला ठेवेल, धर्माला ठेवेल, संतांना ठेवेल. आपण समाजामध्ये पाहतो की नाही. परंतु जो ज्याची अनुकूल वासना, ज्याची बुद्धी चांगली, ज्याला ज्ञान, तो मात्र नावं ठेवेल का. लोक चांगल्यांना पण नावं ठेवतात. जरी त्याला माहिती आहे समोरचा व्यक्ती चांगला आहे तरी पण त्याला नावं ठेवतात. ही समाजातली प्रवृत्ती आहे. जेवढे ज्यांनी चांगलं केलं त्या लोकांना समाजाने नावं ठेवण्याचा प्रयत्न केला. मध्ये संत असतील किंवा परमेश्वर असतील. गोपालकृष्ण नावं ठेवलं नाही का. दुर्योधन होता, कौरव होते, स्वामींना नावं ठेवायचीच की नाही. परंतु पांडवांनी फक्त त्यांना ओळखलेलं होतं. आणि म्हणून जर देवाला नावं ठेवली, संतांचा छळ केला, तर देव म्हणाले हा समाज जो मनुष्य वेशामधला जो परमेश्वर आहे त्याला फक्त कोण ओळखू शकतो, ज्याच्याकडे यथार्थ ज्ञान आहे. तो नाव ठेवणार नाही, तो तिथे नतमस्तक होतो हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर या जीवासाठी अवतरतात.
परंतु हजारामधला एक फक्त देवाला ओळखतो, बाकीचे फक्त नावं ठेवण्याचे काम करतात. आपण समाजामध्ये पाहतो एखादं चांगलं काम करतो आहे, लोक त्याला पण नावं ठेवतात की नाही, तो करतोय चांगला तरी पण त्याला नावं ठेवतात, हा असाच आहे, तो तसाच आहे, ती तशीच आहे, ही अशीच आहे. आपण समाजामध्ये पाहतो, प्रपंचामध्ये पाहतो, घरामध्ये पाहतो, जो चांगलं काही करतो लोक त्याला नावं ठेवतात. म्हणून लोकांना नावं ठेवू द्यायची, आपण आपलं काम करायचं. परंतु गीता आम्हाला सांगते की जो मूर्ख आहे, आणि कोण करतो म्हणाले, जो मूर्ख आहे की नाही तो हे काय करतो, नावं ठेवण्याचं काम करतो. जो मूढ आहे, जो मूर्ख आहे, तो संतांनाही ओळखत नाही आणि तो देवालाही ओळखत नाही. हे त्यांनी सांगितलं, हे त्यांनी प्रमाण दिलं. परंतु म्हणाले जे देवाला नावं ठेवतात तो ईश्वर तारणहार आहे. याला काही गीतेमध्ये प्रमाण आहे का म्हणाले ना. 12 अध्यायी म्हणजे 12व्या अध्यायामध्ये 7 श्लोकामध्ये सांगितलं, परमेश्वर सांगतात की संसार सागरातून मी जीवांना तारतो, असं सांगणारा तो श्लोक आहे. जरी लोकांनी देवाला नावं ठेवली, परंतु तोच परमेश्वर, तो ईश्वर या जीवाचा उद्धार करणार आहे. 12व्या अध्यायामध्ये श्लोक सांगतात, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशीत चेतसाम. हे अर्जुना, या संसारामध्ये सागरामध्ये जो पडलेला आहे त्याला फक्त मी म्हणजे परमेश्वर फक्त काय करतो म्हणाले, त्याचा उद्धार करू शकतो. भवामी न चिरात पार्थ म्हणजे माझ्याशिवाय या जीवाचा उद्धार कोणीही करू शकत नाही. हे भगवंताने, हे गीतेमध्ये भगवंताने आम्हाला ठाम सांगून ठेवलेलं आहे. जरी त्या देवाला नावं ठेवली पण उद्धार कोण करणार, परमेश्वर करणार आहे. म्हणून संतांच्या वाटेने आपण चाललं पाहिजे. जे काही परमेश्वराने मार्ग सांगितला तो मार्गावर आपण चाललं पाहिजे. परंतु लोक काय करतात, त्या परमेश्वराने मार्ग सांगितल्या मार्गावर चालण्यापेक्षा किंवा एखाद्या संतांनी मार्ग सांगितलेल्या मार्गावर चालण्यापेक्षा त्या संतांना नावं ठेवतील, त्या धर्माला नावं ठेवतील, त्या देवाला नावं ठेवतील. तो एकदम मूर्ख सांगितलेला आहे. म्हणून गीता त्याला प्रमाण देते की तो मूर्खच आहे. पण विचार करा, जे असे नावं ठेवतात देवाला, धर्माला, संतांना, त्यांची गणती मूर्खामध्ये होते. ते शहाण्यामध्ये येतील का? अजिबात येत नाही. जो देवाला नावं ठेवतो, धर्माला नावं ठेवतो, संतांना नावं ठेवतो, गुरुकुळाला नावं ठेवतो, तो मूर्ख वृत्तीचा म्हटलेला आहे. आणि म्हणून एक विचार करा, जरी संतांना त्रास दिला, एवढं काही मोठं नवीन नाहीये. जिथे संता त्या देवाला त्रास दिला, आमच्या स्वामींचा किती षडयंत्र स्वामींसाठी रचले, परंतु देव काय अच्छेद्य अभेद्य आहे, त्याचं काहीच होऊ जात नाही. परंतु संतांना, स्वामींना त्रास दिला, हे प्रमाण त्यांनी सांगितलं. आता आम्ही द्वापारयुगामध्ये बघितलं, गोपालकृष्णांना किती त्रास दिला हो लहानपणापासून. हा राक्षस पाठव, तो राक्षस पाठव, याला पाठव, त्याला पाठव. किती देवाला त्रास दिला. कोणी दिला हा त्रास? मूर्ख व्यक्तीने दिला. कंस मूर्ख होता. शिशुपाल देवाला शिव्या दिला. शिशुपाल मूर्ख होता. जरासंध मूर्ख वृत्तीचा होता. जेवढे काही मूर्ख वृत्तीचे होते त्यांनी काय केला? देवाला त्रास दिला. विचार करा, आपण जर देवाशी अनुसरलो, देवाच्या रस्त्याने चाललो, आम्हाला लोक नावं ठेवतील, समाज नावं ठेवू द्यायचं. अरे आणि विचार करायचा, अनेक संतांना त्यांनी त्रास दिला. अहो, जिथे लोकांनी देवाला त्रास दिला, मग आम्हाला नावं ठेवली, आपलं एवढं वाईट म्हणून घ्यायचं का आपण? अजिबात घ्यायचं नाही. अनुसरणासाठी निघाला, लोक नावं ठेवतील. उपदेश घ्यायला निघाला, लोक नावं ठेवतील. मार्गामध्ये चालला, लोक नावं ठेवतील. काहीतरी म्हणतील, आमच्या बाबाच्या मागं निघून गेला, आमच्या बाबाच्या मागं निघून गेली, असं काही लोक तुम्हाला नावं ठेवतील. पण तुम्हाला माहिती मी काय करतो ते, किंवा मी काय करते ते. जर संतांना त्रास दिला, देवाला त्रास दिला, मग आपण कोण आहोत? आपण तर सामान्य आहोत. लोक त्रास देतीलच आपल्याला. परंतु जरी लोकांनी त्रास दिला तर लक्षामध्ये ठेवा, एका सृष्टीमध्ये परमेश्वराशिवाय आमचा उद्धार कोणीही करणारा नाही. म्हणून जरी देवासाठी नावं ठेवली, धर्मासाठी नावं ठेवली, काही फरक पडत नाही. फक्त आपण आपला काय करायचा? उद्धार करून घ्यायचा. मग चांगल्यासाठी लोक नावं ठेवतात, ते त्यांचं ते कामच आहे, त्यांना ते करू द्यायचं. फक्त आपण काय विचार करायचा? आपला उद्धार करून घ्यायचा. उद्धार करण्यासाठी आपण बाकीच्यांचा विचार करायचा नाही. मला कोणी सांगितलं की म्हटले, एक मुलगी होती, म्हटले बाबा मला अनुसरण्याची इच्छा आहे, पण वडील नावं ठेवतात, समाज नावं ठेवतो, समाज काय म्हणेल? मी सांगितलं की समाज तुझा उद्धार करणार आहे का?
आईवडील तुझे उद्धार करणार आहेत का? ती म्हटली नाही. जर देव तुझा उद्धार करणार आहे तर मग तुला देवाच्या मार्गाने तू जाऊ शकते. तिला प्रमाण दिलं. बघ, संतांना नावं ठेवली, देवाला नावं ठेवली. आपलं तर काय, आपण कोण कशामध्ये आहोत. आणि मग ही गोष्टी फार महत्त्वपूर्ण असतात. म्हणून परमेश्वर एक उद्धार करू शकतो म्हणाले. संसारात सागरातून फक्त परमेश्वर तारू शकतो. फक्त त्याच्या मार्गाने आपल्याला काय करता आलं पाहिजे, जाता आलं पाहिजे. मग ते आपल्याकडे जर थोडं जरी आचरण असेल तरी चालेल, असे गीता पण सांगते आणि पक्ष पण सांगतो. तो काय सांगतो? दत्तात्रेय नमस्तुते. म्हणजे जरी तुमच्याकडे थोडं जरी आचरण असेल, म्हणजे थोडा जर धर्म तुमच्याकडे असेल तर तुम्ही काय करा, जरी तुम्हाला भरपूर काही नाही झालं, जो भिक्षा मागतो, जो स्मरण करून भिक्षा मागून दत्तात्रेय प्रभूंचं स्मरण करतो, किंवा जो दत्तात्रेय प्रभूंचं स्मरण करतो, जो दत्तात्रेय प्रभूंना नमस्कार करतो, थोडंफार जरी आचरण असेल तरी दत्तात्रेय नमस्तुते म्हणजे दत्तात्रेय प्रभू त्या जीवाचा उद्धार करतात म्हणाले. नाही भरपूर काही आम्हाला जमलं, परंतु भिक्षा मागितली, स्मरण केलं, दीक्षा घेतली, भिक्षा मागितली, स्मरण केलं, नाही भरपूर आचार करता आला, थोडाफार जरी आचार केला तरी म्हणाले परमेश्वर तुमचा उद्धार करेल म्हणाले. आणि म्हणून त्यांनी एवढं मोकळं प्रमाण दिलं. बघा, जगाच्या पाठीवर उद्धारण्याचा मार्ग किती सोपा आहे का इथे? फक्त काय सांगितलं? दीक्षा घ्या, भिक्षा मागा, स्मरण करा, आचरण करा, म्हटल्याप्रमाणे करा, परमेश्वर तुमचा उद्धार करतो की नाही बघा, हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे भगवंताने गीतेमध्ये स्पष्ट आम्हाला सांगितलं आणि आमच्या स्वामींनी सूत्रपाठामध्ये सांगितलं की सृष्टीमध्ये फक्त परमेश्वर उद्धरिता आहे. चैतन्यापर परमेश्वर तो देवश्री चक्रधर, सकळ जीवांचं रक्षण करणारा आणि उद्धार करणारा आहे. पण कसा होईल? काय सांगितलं? फक्त जरी तुम्हाला थोडा लई भरपूर काही नाही जमलं, थोडा पार तरी धर्मची निका सांगितला. आणि म्हणून काही काहींना वाटतं बापरे खूप अवघड असतं इकडं, अरे इकडं अवघड काय, सगळं सोपं इकडं आहे. मानभाव पंथासारखा सोपा पंथच कोणता नाहीये. फक्त काय करायचं? दीक्षा घेतल्यानंतर भिक्षा मागायची, स्मरण करायचं, आचरण करायचं, जो काय म्हटल्याप्रमाणे धर्म करायचा. बाकी काही इकडं अवघड आहे का? थोड्याही कार्यामध्ये तुमचा उद्धार सांगितलेला आहे. आणि म्हणून ते शेवटी सांगतात की थोडं जरी आचरण केलं, गीता सांगते भरपूर काही करू नका, थोडं आचरण तुम्ही जरी केलं. आणि आमच्या स्मृतीमध्ये प्रमाण आहे, आमचे नागदेवाचार्य सांगतात, एकी भिक्षा केली या आणि श्री सबंधन केली या बहुत केले होय. काय सांगितलं? जरी तुम्ही प्रपंच करून इकडे आले, जेव्हा तुम्हाला भिक्षा घडेल, जेव्हा तुम्हाला दीक्षा घडेल, त्या काळामध्ये तुम्ही दीक्षा घेतली. आमच्या स्मृतीस्थळामध्ये शब्द होतो, तेही भिक्षा केली. दीक्षा शब्द नाहीये. म्हणून भिक्षा कोण मागू शकतो? ज्याने दीक्षा घेतली तो भिक्षा मागू शकतो. आणि म्हणून त्यांनी प्रमाण दिलं, जरी तुम्हाला भरपूर काही नाही करता आलं, जर तुम्हाला उद्धार करून घ्यायचा आहे ना, इकडे आल्यानंतर भिक्षा मागा. श्री सबंधन केले या बहुत केले होय. थोड्या काळामध्ये सुद्धा, थोड्या सुद्धा आचरणामध्ये सुद्धा आपण आपला उद्धार करू शकतो. लोकांना वाटतं नाही नाही नाही, हा भरपूर अवघड आहे, कडक नियम आहेत, भरपूर काही करावं लागतं, त्यांचे अवघड नियम असतात. अरे सगळ्यात सोपे नियम या मानभाव पंथाचे आहेत. तुम्ही फक्त इकडे येऊन तर बघा, इकडे प्रवेश करा. जे मानभाव पंथामध्ये आले त्यांना माहिती आहे. जे फक्त काठावर थांबले त्यांना अवघड वाटतं, त्यांनी पाण्यामध्ये पडा. पाण्यामध्ये पडलं की माणूस आपोआप पोहायला शिकतो. तसं या पंथामध्ये आल्यानंतर अवघड काहीच नाही. फक्त कष्ट तुम्हाला सहन करावे लागतील की, सोपं पण एवढं काही नाही, तुम्हाला कष्ट सहन करावे लागतील. तुम्ही प्रपंचामध्ये कष्ट सहन करत नाही का? आम्हाला सांगा. तिथे तुम्ही कोणाला आई बापा करता का? इथे जरी आल्यानंतर आचार करताना कष्ट आहे, ते तर मात्र तुम्हाला देवासाठी सहन करता आलेच पाहिजे. आणि गीता मला सांगते की थोड्याही काळामध्ये हा जीव आपला उद्धार करून घेऊ शकतो. आणि म्हणून शेवटी त्यांनी सांगितलं की थोड्या काळामध्ये म्हणजे नेमकं कसं? ज्यांनी भिक्षा मागितली, स्मरण केलं, दत्तात्रेय प्रभूंचं स्मरण केलं किंवा कुण्या अवताराचं स्मरण केलं, त्याचा सुद्धा उद्धार म्हणाले
होतो. आणि अशा दत्तात्रेय प्रभूंना कवींनी काय करला, त्यांनी नमस्कार केला. दत्तात्रेय नमस्तुते, त्या दत्तात्रेय प्रभूंना मी नमस्कार करतो, जो म्हणाले जीवाचा उद्धार करणारे आहेत. आणि अशा प्रकारे आपण ही 13वी टीका पाहत असताना समरूपी क्षेत्रामध्ये सांगितलं की संतांना ओळखलं नाही ह्या ज्या मनुष्याने. संतांना काय म्हणाले, देवाला जिथे नावं ठेवली, संतांचं काय घेऊन बसला. पण ज्याला उद्धार करायचा त्याने परमेश्वराच्या मार्गावर चालावं. लोक काही नावं ठेवो, समाज काही नावं ठेवो, हे आपण बघायचं नाही. म्हणून हे दत्तात्रेय प्रभूंना शरण गेल्यानंतर तेच तुमचा उद्धार करणार. आपण पुनश्च एकदा श्लोकाचं उच्चारण करूया. चतुर्दशं मृगोघस्रे जन्म मार्ग शीर्षे शुभे यशतं तारकं वंदे दत्तात्रेय नमस्तुते. दत्तात्रेय नमस्तुते. उद्धार करणाऱ्या दत्तात्रेय प्रभूंना कवींनी नमस्कार केला. आपणही दररोज दत्तात्रेय प्रभूंना नमस्कार करावा आणि आपलं भलं करून घ्यावं आणि आपल्या उद्धारणाचा मार्ग शोधावा. एवढंच सांगतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम.